हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या KP फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे जनरल फार्मॅकोलॉजी. यामध्ये आपण फार्मॅकोलॉजीची डेफिनेशन, त्याचे प्रॉपर्टीज म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह आणि ब्रांचेस बघणार आहोत. तर वन बाय वन आपण डिस्कस करणार आहे. स्टार्टिंगला आपण फार्मॅकोलॉजी म्हणजे काय हे बघू. तर फार्मॅकोलॉजी, आता फार्मॅकोलॉजी म्हणजे फार्मा इट मीन्स study of drug and uses. and कोलॉजी जो आहे इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. अँड बायोलॉजीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स स्टडी. ठीक आहे. फार्मा म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस. अँड कोलॉजी काय, कोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. अँड बायोलॉजीमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो. सो फार्मॅकोलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इट इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोलॉजी. डिफाईन बघू आपण. So it is defined as the study of drug and their uses of living organisms. It is also known as pharmacology. Next आहे properties and objectives of pharmacology. तर यामध्ये मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी. मॉनिटरिंग म्हणजे काय, टू चेक ऑर टू डिटरमाइन, ड्रगची सेफ्टी डिटरमाइन करायची. नेक्स्ट वन आहे मॉनिटरिंग ड्रग इफिकसी, ड्रगची जी इफिकसी आहे ती चेक करायची. थर्ड वन आहे मॉनिटरिंग ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ऑफ ड्रग. ADR म्हणजे काय, तर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. नेक्स्ट आहे मॉनिटरिंग साईड इफेक्ट ऑफ ड्रग. आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रगची जे कोणते साईड इफेक्ट्स असतील त्याचा स्टडी करायचं किंवा ते चेक करायचं. हे झाले प्रॉपर्टीज ऑफ फार्मॅकोलॉजी. नेक्स्ट आहे ब्रांचेस ऑफ फार्मॅकोलॉजी किंवा आपण त्याला टाईप्स ऑफ फार्मॅकोलॉजी म्हणणार. त्याचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट आहे फार्मॅकोकायनेटिक अँड सेकंड आहे डायनॅमिक. ओके, वन बाय वन आपण बघू. आता फार्मा म्हणजे आपण बघितलं, फार्मा म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस, त्याला म्हणणार आपण फार्मा. आणि कायनेटिक म्हणजे काय, तर इफेक्ट ऑफ ड्रग ऑन बॉडी. कायनेटिक म्हणजे काय, तर इफेक्ट ऑफ ड्रग ऑन बॉडी. ठीक आहे. जर कोणाला नोट डाऊन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. फार्मा म्हणजे काय, स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस. आणि कायनेटिक म्हणजे काय, तर इफेक्ट ऑफ ड्रग ऑन बॉडी, ड्रगचा बॉडीवरती काय इफेक्ट होतो याला आपण म्हणणार कायनेटिक. मग यामध्ये ADME या प्रोसेस आहेत. A स्टँड फॉर ॲब्सॉर्प्शन, D डिस्ट्रीब्युशन, M मेटाबॉलिझम अँड E म्हणजे एक्सक्रिएशन. ठीक आहे, याला म्हणणार आपण फार्मॅकोकायनेटिक. फार्मा म्हणजे स्टडी ऑफ ड्रग, कायनेटिक इट मीन्स इफेक्ट ऑफ ड्रग ऑन बॉडी, ड्रगचा बॉडीवरती काय इफेक्ट आहे. यामध्ये ADME प्रोसेस इन्क्लुडेड असते. सो जर डिफाईन आपण बघितली तर फार्मॅकोकायनेटिक इट मीन्स स्टडी ऑफ ADME ऑफ ड्रग. ADME म्हणजे काय, A स्टँड फॉर absorption, distribution, metabolism and excretion of drug. It is also known as pharmacokinetic. Next आहे pharmacodynamic. Again pharma म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस. आणि डायनॅमिक म्हणजे काय, तर इफेक्ट ऑफ बॉडी ऑन ड्रग. ठीक आहे, बॉडी ड्रगवरती काय इफेक्ट दाखवते याला म्हणणार आपण डायनॅमिक. मग यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन याचा स्टडी केला जातो. ठीक आहे. फार्मॅकोडायनॅमिकमध्ये काय सिम्पल आहे, कायनेटिकमध्ये काय इफेक्ट आहे, इफेक्ट ऑफ ड्रग ऑन बॉडी. ओके, ड्रगचा बॉडीवरती काय इफेक्ट आहे, यामध्ये ADME प्रोसेस आहे. आणि डायनॅमिकमध्ये काय, तर बॉडीचा ड्रगवरती काय इफेक्ट असणार आणि यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शनचा आपण स्टडी करणार. याला म्हणणार आपण फार्मॅकोडायनॅमिक. सो सिम्पल टर्म आहेत. फार्मॅकोडायनॅमिक म्हणजे काय, तर मग फार्मॅकोडायनॅमिक म्हणजे काय, तर टू स्टडी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग. इट इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोडायनॅमिक. ठीक आहे.
जर यामध्ये काही कोणाला डाऊट असेल, पॉईंट्स क्लिअर नसतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तसेच जर तुम्ही माझ्या पेजवरती जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज येत जातील. आणि जर कोणाला नोट्स वगैरे हवे असतील तर नोट्ससुद्धा अवेलेबल करण्यात येतील. तसेच आपण जे पुढचा पार्ट आहे यामध्ये आपल्याला फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनेमिकचा डीपमध्ये स्टडी करायचा आहे, ज्यामध्ये ADMEचा आपल्याला स्टडी बघायचा आहे. तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू.